नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आम्ही आता आलो आहे विंधनेला। श्री मरुआईची आता पालखी आहे। पालखी सोहळा तो कसा आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्या आधी आम्ही आलो आता मावशीकडे आलो आता आम्ही विंधनला। एंट्रन्स बघू शकता इथून। वॉल पेंटिंग पण मस्त केलेले आहे मावशी। पप्पाई मटन बनवलं वाटतं, मटन बनवलं सुद्धा पप्पाई। आता आपण आलोय श्री गावदेवी मरुआई मातेच्या यात्रेला। हे समोर बघू शकता तुम्ही, एंट्रन्स आहे त्यांचा। समोर गावदेवी मरुआईचं मंदिराचं एंट्रन्स आहे। माऊलीवाले भेटलेले आहेत आता आपल्याला, माऊली घोड्यावाले भेटले। तुमचं नाव काय आहे? वसंत नवाले। आपल्या इथे काठीची परंपरा आहे ते म्हणजे कसं आहे ते तुम्ही सांगू शकता? ती आमच्या पूर्वजांपासून चालू आलेली आहे। आमची मानाची काठी असते आणि ती मानाची काठी वडलोपार्जित म्हणजे पूर्वजापासून आहे। मग ती काय पूर्ण गावात फिरवली जाते का? हा, पूर्ण गावाला मिरवणूक काढतो काठीची बँजोवर। आणि मग ती आमच्या मरुआई मातेची जे स्थान आहे तिथं जाऊन आम्ही तिथे तिचा मानपान देतो। तिथं काली तलक आणि लाल कोंबडा असे 2 वद्दे करतो आणि तिथे ते भाजायचे आणि खायचे। आणि मग पुन्हा ती गावातून मिरवणूक आणायची। पुन्हा आमची जी होली लागते ना, होली तिथं पुन्हा उभी करतो आणि मग तिथून परत इथं मंदिरावर आणून पुन्हा इथं आम्ही काठी ती उभी करतो। आमची अशी ठराविक काही गावं आहेत की साई पकडला, विंधने, मग रायवा पकडला, तर या 3-4 गावामध्ये काठीची परंपरा आहे। आमच्या गावात सर्व खेलीमिलीचं वातावरण आहे, कुठला पक्षपात नसतो, काय नसतो। खेलीमिलीच्या वातावरणामध्ये ही आमची जत्रा म्हणजे आमचा मोठा उत्सव आहे, तो साजरा आम्ही आनंदाने करतो। त्यानंतर या मरुआईच्या प्रांगणात डीजे लावतो आणि भरपूर रात्री 2-2:30 वाजेपर्यंत एन्जॉय करतो। ही काठी पूर्ण गावात फिरवली जाते।
पाऊस पडते, गुलालाचा पाऊस. पूर्ण गुलालाचा पाऊस झालाय सध्या. आज पालखी आहे त्यांची, पालखी भरलेली आहे त्यांची पूर्ण. किचनचे स्टॉल वगैरे लागले, त्या मोजितो भेटतात. या इथं आले धुमाकूल म्हणले मोजितोवाले. गाड्यांचे पण स्टॉल लागलेले आहेत. काठी उभी केली जाते आता सध्या. ही पूर्ण गावात फिरून आता त्या मंदिराजवळ उभी केली जाते काठी. मरुआई मंदिर समोर फुलांची सजावट बघू शकता तुम्ही. आतमध्ये पण बघू शकता फुलांची सजावट.
तर चला हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करू. तुम्हाला विंधनेचा मरुआई माऊलीचा जो पालखी सोहळा आहे तो कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.